मित्रो नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या आपण बागणी या गावामध्ये आहोत. वाळवा तालुक्यातील बागणी हे गाव सध्या सोशल मीडियावरती खूप चर्चेत आहे. कारण इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाच्या निकषावरून बरेच चर्चा सुरू आहेत. तर या सर्व चर्चावरती बोलण्यासाठी बागणी गावच्या सरपंच मॅडम आपल्या सोबत आहेत. तर त्यांना विचारूया की नेमकी त्यांची भूमिका काय आहे, ग्रामपंचायतीची काय भूमिका या विषयावरती आहे, आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. ताई नमस्ते. नमस्ते. ताई, सध्या विषय जो सुरू आहे बागणी गावचा जो विषय आहे, तो पूर्ण सोशल मीडियावरती आता सध्या फिरतोय. तर आपण एक सरपंच आहात, काय नेमकी भूमिका आहे आणि काय आपण कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे बघताय? हा सर्वात आधी मी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बागणी नगरीमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. बागणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच मान्य आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बागणीतील शंभूप्रेमी यांच्या मागणीनुसार आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बागणी गावात बसवणार आहोत. त्यासाठी दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणि तसेच सर्व शंभूप्रेमी शिवप्रतिष्ठान यांच्या मागणीनुसार आम्ही विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती की पुतळा उभारण्यासंबंधी. आणि तो पुतळा उभारण्यासंबंधीची जी ठराव जो बहुमताने त्यावेळेला मंजूर सुद्धा करण्यात आला. पुतळा उभा करण्यासाठीची जी इमारतीची जागा निश्चित केली आहे ती इमारती निर्लेकरण करून ती जागा मोकळी करणं गरजेचं होतं. मग त्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निर्लेकरणचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्या जागेचं स्ट्रक्चरल ऑडिट तयार करण्यात आलं आणि तो प्रस्ताव तयार करून तो माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे आम्ही पाठवला. त्यानंतर त्यांच्याकडील सर्व मंजुऱ्या घेतल्या आणि त्यांनी परत तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हा परिषद सांगली येथे पाठवला गेला. जिल्हा परिषद सांगली येथे जी 16 जुलै 2026 रोजी जी सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये आपला हा इमारतीचा निर्लेकरणचा प्रस्ताव हा ठराव मंजूर करण्यात आला. तिथे त्या ठरावाची प्रत माननीय सभापती वाळवा पंचायत समिती ईश्वरपूर यांच्याकडून आम्हाला ती प्रत आणि पुढील कार्यवाहीसाठीचे ते पत्र आम्हाला मिळालेले आहे. आम्हाला खूप छान वाटते, खूप चांगलं वाटते की बागणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच सर्व शंभूप्रेमी यांच्या माध्यमातून तसेच मान्य आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून हे या पुतळा उभारणीचा पाया रचला जातोय. अजूनही खूप काम करायचं आहे आणि हा रचलेला पाया आपण कळसापर्यंत न्यायचा आहे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आपण पुतळा उभा करूयात. यासाठी मी पुन्हा एकदा बागणी ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच बागणी गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी प्रशासनाचे तसेच जिल्हा परिषद सांगली तसेच वाळवा पंचायत समिती ईश्वरपूर यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करणारे आपले सर्वांचे नेते मान्य आमदार जयंतराव पाटील साहेबांनी यासाठी खूप प्रयत्न केलेले आहे. त्यांनी आपल्याला 15 लाखाचा निधी आता सुरुवातीला दिलेला आहे, मंजूर केलेला आहे. यापुढेही ते आम्हाला सहकार्य करणार आहेत. त्यासाठी मी साहेबांचेही खरंच खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.